नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी आताचे सर्वात मोठे आणि आनंदाचे बातमी आलेले आहे। बघा शेतकरी बांधवांनो, मागील 10 वर्षामध्ये पडला नाही असा पाऊस या एप्रिल महिन्यामध्ये पडणार आहे। काही मिनिटांपूर्वी महाराष्ट्र राज्याचे हवामान अंदाज अभ्यासक पंजाब डक साहेब यांच्याकडून अंदाज सुद्धा वर्तवण्यात आलेला आहे। सोबतच महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्याकडे काही अंदाज अभ्यासकांकडून अंदाज सुद्धा आलेला आहे। म्हणजे या अंदाजामध्ये स्पष्टपणे सांगण्यात आलेला आहे की उद्या या 20 जिल्ह्यांमध्ये गारांचा पाऊस पडणार आहे। बघा आजपासून वातावरणामध्ये बदल सुद्धा झालेला आहे, उष्णता सुद्धा निर्माण झालेली आहे। एकंदरीत 2 ते 3 अंदाज आलेले आहेत। त्या 2 ते 3 अंदाजांमधून स्पष्टपणे सांगण्यात आलेला आहे की महाराष्ट्र राज्यामधील 36 जिल्ह्यांपैकी 20 जिल्ह्यांमध्ये गारांचा पाऊस पडणार आहे। त्यामुळे जर तुमचा जिल्हा या 20 जिल्ह्यांपैकी असेल तर तुम्ही सतर्क राहणं गरजेचं आहे, अन्यथा तुमच्या पिकांचे नुकसान 100% होणार आहे। बघा आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 20 जिल्ह्यांमधील शेतकरी बांधवांना आज रेड अलर्ट सुद्धा देण्यात आलेला आहे। तुम्हाला सुद्धा माहिती आहे की रेड अलर्ट केव्हा दिला जातो, ज्या वेळेस पावसाचा अंदाज वर्तवण्यात येतो त्यावेळेस रेड अलर्ट सुद्धा देण्यात येतो। म्हणजे आज 20 जिल्ह्यांमधील शेतकरी बांधवांना रेड अलर्ट सुद्धा देण्यात आलेला आहे। बघा उद्या या 20 जिल्ह्यांमध्ये गारांचा पाऊस पडणार आहे। त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी शेतामधील सर्व कामकाज आजच करून सुद्धा घ्यायचे आहे, अन्यथा जर तुम्ही हा अंदाज लक्षात घेतला नाही तर तुमच्या पिकांचे नुकसान होणार आहे। त्यासाठी तुम्ही स्वतः कारणीभूत सुद्धा ठरवू शकता, त्यामुळे तुम्ही सुद्धा हा अंदाज लक्षात घेणं गरजेचं आहे। तर बघा आज महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्याकडे हवामान अंदाज अभ्यासकांकडून अंदाज सुद्धा आलेला आहे। सोबतच महाराष्ट्र राज्याचे हवामान अंदाज अभ्यासक पंजाब डक साहेबांनी सुद्धा काही अंदाज वर्तवलेले आहे, ते अंदाज सुद्धा सांगणार आहे। त्यामुळे सर्वात प्रथम सर्व शेतकरी बांधवांना नमस्कार शेतकरी बांधवांनो, हा अंदाज तुम्ही सुद्धा लक्षात घ्यायचा आहे, कारण हा अंदाज थेट हवामान अंदाज अभ्यासकांकडून आलेला आहे। म्हणजेच महाराष्ट्र राज्याचे जे हवामान अंदाज अभ्यासक पंजाब डक साहेब असतील त्यांच्याकडून सुद्धा हा अंदाज आलेला आहे। सोबतच महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्याकडे हा अहवाल सुद्धा आलेला आहे, म्हणजेच हवामानाचे अंदाजपत्रक सुद्धा आलेले आहे। त्याच्यामध्ये स्पष्टपणे उल्लेख सुद्धा करण्यात आलेला आहे। बघा या 20 जिल्ह्यांमधील शेतकरी बांधवांना आज रेड अलर्ट सुद्धा देण्यात आलेला आहे। बघा आज वातावरणामध्ये बदल होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे, कारण 2 दिवसापासून हिंदी महासागरामध्ये मोठा लेनाना तयार झालेला आहे आणि ज्यावेळेस हा मोठा लेनाना हिंदी महासागरामध्ये तयार होत असतो त्यावेळेस भयंकर स्थिती निर्माण सुद्धा होतच असते। बघा मागील 10 वर्षामध्ये असा पाऊस पडलेला होता, त्याच्यानंतर या एप्रिल महिन्यामध्ये म्हणजे या चालू महिन्यामध्ये याची सुरुवात होणार आहे। म्हणजेच या 2025 मध्ये सर्वात मोठा पाऊस पडणार आहे। म्हणजे हिंदी महासागरामध्ये यावर्षी मोठा लेनाना तयार झालेला आहे, मागील वर्षी लहान लेनाना तयार झालेला होता, त्यामुळे मागील वर्षी कमी प्रमाणामध्ये पाऊस पडलेला होता, परंतु यावर्षी मोठा लेनाना तयार झालेला आहे, त्यामुळे जास्त पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। म्हणजे एकंदरीत हिंदी महासागरामध्ये जी परिस्थिती असते तर त्या परिस्थितीमध्ये सध्या सर्वात मोठा बदल पाहायला मिळालेला आहे। थेट जपानचे हवामान अंदाज अभ्यासक यांच्याकडून अंदाज सुद्धा वर्तवण्यात आलेला आहे। बघा हिंदी महासागरामध्ये याच्यापूर्वी अशी परिस्थिती निर्माण झालेली नव्हती, परंतु यावर्षी सर्वात मोठी परिस्थिती निर्माण झालेली आहे। म्हणजे जी परिस्थिती निर्माण झालेली आहे तर ती परिस्थिती म्हणजे हिंदी महासागरामध्ये मोठा लेनाना तयार झालेला आहे आणि ज्यावेळेस हा मोठा लेनाना तयार होत असतो त्यावेळेस ढगफुटे असेल, गारपिटे असेल, सोबतच वड्यांना पाणी असेल, अशा गोष्टी 100% घडत असतात। एकंदरीत पुढचे 4 ते 5 दिवस गारांचा पाऊस पडणार आहे, त्यामुळे या 20 जिल्ह्यांमधील शेतकरी बांधवांनी सतर्क राहायचं आहे। सर्व शेतामधील कामकाज 100% आजच करायचं आहे, कारण पुढच्या 4 ते 5 दिवसांमध्ये ढगफुटे होणार आहे, झाडे पडणे असेल यांसारखे बदल पुढील 5 ते 6 दिवसांमध्ये पाहायला सुद्धा मिळणार आहे। त्यामुळे शेतकरी बांधव असाल तर तुम्ही सुद्धा हा अंदाज लक्षात घ्यायचा आहे आणि हा अंदाजावरूनच तुम्ही सुद्धा शेतामधील सर्व कामे अगोदरच करायचे आहे। त्यानंतर पुढच्या महिन्यापासून हा पाऊस स्थिर सुद्धा होणार आहे, म्हणजे या एप्रिल महिन्यामध्ये जास्त पाऊस पडणार आहे, पुढच्या महिन्यापासून कमी पाऊस म्हणजे तुरळक प्रमाणामध्ये पाऊस सुद्धा होणार आहे। बघा या ठिकाणी स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की पुढच्या महिन्यामध्ये तुरळक पाऊस
पडणार आहे। परंतु या एप्रिल महिन्यामध्ये जास्त पाऊस पडण्याचा अंदाज आज वर्तवण्यात सुद्धा आलेला आहे। पंजाब डक साहेबांनी सुद्धा अंदाज दिलेला आहे। सध्याच्या स्थितीला उष्ण वातावरण तयार सुद्धा झालेलं आहे। तुम्हाला सुद्धा माहिती आहे की सध्याला जास्त प्रमाणामध्ये उष्णता सुद्धा निर्माण झालेली आहे। सोबतच जे मोठमोठे अंदाज अभ्यासक आहेत, अनुभवी अंदाज अभ्यासक आहेत, त्यांच्याकडून सुद्धा आज अंदाज सुद्धा वर्तवण्यात आलेला आहे। त्यांच्या अंदाजानुसार सुद्धा ढगफुटी 100% होणार आहे, गारांचा पाऊस 100% पडणार आहे। परंतु आज ज्या 20 जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आलेला आहे ते 20 जिल्हे सुद्धा लगेच सांगतो। म्हणजेच उद्यापासून या जोरदार पावसाची सुरुवात होणार आहे। बघा उद्यापासूनच महाराष्ट्र राज्यामध्ये या 20 जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस होणार आहे। शेतकऱ्यांना काही प्रमाणामध्ये नुकसान सुद्धा सोसावे लागणार आहे। त्यामुळे अगोदरच तुम्ही सुद्धा हा अंदाज लक्षात घेणं गरजेचं आहे। बघा शेतकरी बांधवांनो, हा अंदाज राज्य सरकारकडून आलेला आहे। म्हणजेच महाराष्ट्र राज्याचे हवामान अंदाज अभ्यासक पंजाब डक साहेब असतील, महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे असतील, यांच्याकडून सुद्धा हा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। म्हणजेच एकंदरीत या 20 जिल्ह्यामध्ये शेतकरी बांधवांना थोडेफार नुकसान सोसावे लागणार आहे, कारण हा पाऊस जोरदार पाऊस पडणार आहे, गारा सुद्धा पडणार आहे। परंतु काही जिल्ह्यामध्ये थोडाही पाऊस पडणार नाही। बघा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आलेला आहे की काही जिल्ह्यांमध्ये कसलाच पाऊस पडणार नाही। बघा अशा जिल्ह्यांचे आज अंदाजपत्रक सुद्धा आलेले आहे। म्हणजेच कोणत्या जिल्ह्यामध्ये जास्त पाऊस पडणार आहे त्याचा अंदाज सुद्धा आलेला आहे। सोबतच कोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊसच पडणार नाही त्याचा अंदाज सुद्धा आलेला आहे, आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये तुरळक पाऊस पडणार आहे त्याचा अंदाज सुद्धा आलेला आहे। त्यामुळे जर तुमचा जिल्हा या जिल्ह्यांमध्ये असेल तर तुमच्या जिल्ह्यामध्ये किती पाऊस पडणार आहे, सोबतच गारांचा पाऊस पडणार आहे का, त्याविषयी सुद्धा अपडेट आलेला आहे। परंतु उद्या ज्या जिल्ह्यांमध्ये गारांचा पाऊस पडणार आहे, म्हणजे जोरदार पाऊस पडणार आहे, ते जिल्हे सुद्धा आलेले आहे। ते जिल्हे सुद्धा बघून घेऊया। ज्या शेतकरी बांधवांचा जिल्हा या जिल्ह्यांमध्ये असेल त्यांच्या जिल्ह्यामध्ये गारांचा पाऊस पडणार आहे, त्या शेतकरी बांधवांना उद्या नुकसान सुद्धा सोसावे लागणार आहे। तर बघा महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 20 जिल्ह्यांमधील शेतकरी बांधवांना आज रेड अलर्ट सुद्धा देण्यात आलेला आहे। उद्यापासून या जोरदार पावसाची सुरुवात होणार आहे। त्यामुळे हे 20 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा अगदी झटपट बघून घेऊयात। परंतु काही जिल्ह्यांमध्ये पाऊसच पडणार नाही ते जिल्हे सुद्धा लगेच सांगतो। बघा याच्यामध्ये जो पहिला जिल्हा आहे तर तो पहिला जिल्हा म्हणजे यवतमाळ जिल्हा। जे शेतकरी बांधव यवतमाळ जिल्ह्यामधील असतील तर त्या शेतकरी बांधवांनी सुद्धा हा अंदाज लक्षात घ्यायचा आहे, कारण यवतमाळ जिल्ह्यामध्ये गारांचा पाऊस पडणार आहे, ढगफुटी असेल, सोबतच पूर येणे असेल, अशा गोष्टी 100% घडणार आहे। सोबतच दुसरा जिल्हा म्हणजे अमरावती जिल्हा, तिसरा जिल्हा म्हणजे अकोला जिल्हा, चौथा जिल्हा म्हणजे वाशिम जिल्हा, पाचवा जिल्हा म्हणजे बुलढाणा जिल्हा, सहावा जिल्हा म्हणजे हिंगोली जिल्हा, सातवा जिल्हा म्हणजे नांदेड जिल्हा, आठवा जिल्हा म्हणजे परभणी जिल्हा, 9वा जिल्हा म्हणजे बीड जिल्हा, 10वा जिल्हा म्हणजे लातूर जिल्हा, 11वा जिल्हा म्हणजे धाराशिव जिल्हा, 12वा जिल्हा म्हणजे जालना जिल्हा, 13वा जिल्हा म्हणजे छत्रपती संभाजीनगर जिल्हा, 14वा जिल्हा म्हणजे अहिल्यानगर जिल्हा, 15वा जिल्हा म्हणजे नाशिक जिल्हा, 16वा जिल्हा म्हणजे जळगाव जिल्हा, 17वा जिल्हा म्हणजे धुळे जिल्हा, 18वा जिल्हा म्हणजे नंदुरबार जिल्हा, 19वा जिल्हा म्हणजे सातारा जिल्हा आणि 20वा जिल्हा म्हणजे रत्नागिरी जिल्हा। बघा टोटल मिळून या 20 जिल्ह्यामधील जेवढे पण शेतकरी बांधव असतील तर त्यांना आज रेड अलर्ट सुद्धा देण्यात आलेला आहे। उद्यापासून या 20 जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। हवामान अंदाज अभ्यासकांनी हा अंदाज वर्तवण्यात सुद्धा आलेला आहे। परंतु जे उर्वरित 16 जिल्हे राहिलेले आहेत तर त्या 16 जिल्ह्यांमध्ये उद्या तुरळक प्रमाणामध्ये पाऊस सुद्धा पडणार आहे। त्यामुळे उर्वरित 16 जिल्ह्यांची यादी आपल्याकडे आलेली आहे, ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे। परंतु काही शेतकरी बांधवांना चिंता करायची गरज नाही, त्यांच्या जिल्ह्यामध्ये पाऊस पडणार आहे, परंतु हा पाऊस थोडा पाऊस पडणार आहे असे 16 जिल्हे सुद्धा आलेले आहेत। बघा शेतकरी बांधवांनो, या 20 जिल्ह्यांमध्ये जास्त पाऊस म्हणजे गारांचा पाऊस पडणार आहे, परंतु 16 जिल्हे असे आहेत की त्या जिल्ह्यांमध्ये नॉर्मल पद्धतीने म्हणजे थोडाफार पाऊस पडणार आहे, तुरळक पाऊसच पडणार आहे। त्यामुळे जर तुमचा जिल्हा 16 जिल्ह्यांपैकी असेल तर तुमच्या जिल्ह्यामध्ये उद्या कमी पाऊस पडणार आहे, ते 16 जिल्हे सुद्धा बघून घेऊया। तर बघा या 16 जिल्ह्यांपैकी पहिला जिल्हा म्हणजे गडचिरोली जिल्हा, दुसरा जिल्हा म्हणजे गोंदिया जिल्हा, तिसरा जिल्हा म्हणजे भंडारा जिल्हा, चौथा जिल्हा म्हणजे नागपूर जिल्हा, पाचवा जिल्हा म्हणजे वर्धा जिल्हा, सहावा जिल्हा म्हणजे चंद्रपूर जिल्हा, सातवा जिल्हा म्हणजे सांगली जिल्हा, आठवा जिल्हा म्हणजे सिंधुदुर्ग जिल्हा, 9वा जिल्हा म्हणजे कोल्हापूर जिल्हा, 10वा जिल्हा म्हणजे रायगड जिल्हा, सोबतच 11वा जिल्हा म्हणजे पुणे जिल्हा, 12वा जिल्हा म्हणजे मुंबई शहर, 13वा जिल्हा म्हणजे मुंबई उपनगर, 14वा जिल्हा म्हणजे
म्हणजे पालघर जिल्हा, सोबतच 15वा जिल्हा म्हणजे ठाणे जिल्हा आणि 16 जिल्हा म्हणजे नाशिक जिल्हा. म्हणजे उद्या या 16 जिल्ह्यामध्ये थोडाफार पाऊस पडणार आहे. थेट हवामान अंदाज अभ्यासकांकडून हा अंदाज सुद्धा वर्तवण्यात आलेला आहे. त्यामुळे जे शेतकरी बांधव या 16 जिल्ह्यामधील असतील तर त्यांच्या जिल्ह्यामध्ये कमी पाऊस पडणार आहे. त्या शेतकरी बांधवांना आज येलो अलर्ट सुद्धा देण्यात आलेला आहे. त्या शेतकरी बांधवांनी थोडीफार कामे करायची राहिलेली असतील तर ती कामे सुद्धा करून घ्यायची आहेत, अन्यथा तुमच्या पिकांचे नुकसान होणार आहे. ज्यांचे कांदे काढायचे असतील तर त्यांनी लवकरात लवकर कांदे सुद्धा काढून घ्यायचे आहेत. थेट हवामान अंदाज अभ्यासकांनी सुद्धा हा अंदाज दिलेला आहे. परंतु ज्या शेतकरी बांधवांचा जिल्हा 20 जिल्ह्यांपैकी असेल त्यांना रेड अलर्ट देण्यात आलेला आहे. तुमचा जिल्हा या 20 जिल्ह्यांपैकी असेल तर तुम्ही सुद्धा शेतीमधील जेवढी कामे राहिलेली आहेत तेवढी सर्व कामे करायची आहेत. परंतु हवामान अंदाज अभ्यासकांच्या अंदाजानुसार असा पाऊस मागील 10 वर्षांमध्ये कधीच पडलेला नाही. बघा, हवामान अंदाज अभ्यासक आहे त्यांच्या मनामध्ये सुद्धा प्रश्न पडलेला आहे की यावर्षी असा पाऊस का पडत आहे. तर बघा शेतकरी बांधवांनो, एक गोष्ट लक्षात घ्या की ज्यावेळेस हिंदी महासागरामध्ये लहान लेणाना तयार होत असतो तर त्यावेळेस महाराष्ट्र राज्यामध्ये असू द्या किंवा इतर ठिकाणी असू द्या तर कमी प्रमाणामध्ये पाऊस सुद्धा पडत असतो. परंतु यावर्षी हिंदी महासागरामध्ये मोठा लेणाना तयार झालेला आहे, त्यामुळे जास्त पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. काही भागांमध्ये आजपासून पाऊस सुद्धा सुरुवात झालेला आहे. तुमच्या जिल्ह्यामध्ये सुद्धा उद्या पाऊस पडणार आहे. उद्या 20 जिल्ह्यांना रेड अलर्ट सुद्धा दिलेला आहे. त्यामुळे जे शेतकरी बांधव 20 जिल्ह्यामधील असतील तर त्यांनी हा अंदाज लक्षात सुद्धा घ्यायचा आहे. बघा, मागील 10 वर्षामध्ये असा पाऊस कधीच पडलेला नाही. असा पाऊस यावर्षी पडणार आहे. म्हणजे या महिन्यापासून या पावसाची सुरुवात सुद्धा झालेली आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्यामधील सर्व शेतकरी बांधवांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा आहे. बघा, तुम्ही जर महाराष्ट्र राज्यामधील शेतकरी असाल तर तुम्ही सुद्धा हा अंदाज लक्षात घ्यायचा आहे, अन्यथा जर तुम्ही हा अंदाज लक्षात घेतला नाही तर तुमच्या पिकांचे नुकसान होणार आहे. तर बघा, स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की तुमच्या पिकांचे नुकसान होईल, सोबत ज्या पिकांची लागवड करणार आहात ते सुद्धा चांगले येणार नाही. एकंदरीत तुमचे अगोदर शेतामध्ये जे पीक असेल तर त्याचं तर नुकसान होऊनच जाईल. परंतु जर तुम्ही पिकाची लागवड करणार असाल किंवा पिकांची पेरणी करणार असाल तर तुम्ही हा अंदाज लक्षात घेऊनच पिकांची पेरणी करायची आहे. परंतु शेतकरी बांधवांच्या मनामध्ये प्रश्न पडलेला असेल की पिकांची पेरणी कधीपासून करायची आहे. बघा शेतकरी बांधवांनो, तुमच्या पिकांची लागवड असेल, पिकांची पेरणी असेल तर ते तुम्ही पुढच्या महिन्यापासून करायची आहे, कारण या एप्रिल महिन्यामध्ये सर्वात जास्त पाऊस पडणार आहे. मागील 10 वर्षामध्ये पडला नाही असा पाऊस या एप्रिल महिन्यामध्ये पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी या अंदाजाकडे लक्ष सुद्धा द्यायचं आहे, अन्यथा जर तुम्ही हा अंदाज लक्षात घेतला नाही तर तुमच्या पिकांचे नुकसान होईल, सोबत ज्या पिकाची लागवड करणार आहात ते पीक सुद्धा चांगले येणार नाही. म्हणजेच या एप्रिल महिन्यापासून ते थेट डिसेंबर महिन्यामध्ये पाऊस चांगल्या पद्धतीने पडणार आहे. परंतु या चालू महिन्यामध्ये जास्त पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. पुढच्या महिन्यापासून हा पाऊस कमी येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. महाराष्ट्र राज्याचे हवामान अंदाज अभ्यासक पंजाब डगसाहेब यांच्याकडून सुद्धा कालच अंदाज आलेला आहे. थेट महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्याकडे विविध अंदाज अभ्यासकांकडून अंदाज सुद्धा आलेला आहे. एकंदरीत या 2025 चे हवामान अंदाज अभ्यासकांकडून अंदाजपत्रक सुद्धा आलेलं आहे. त्यांच्या अंदाजानुसार या एप्रिल महिन्यामध्ये सर्वाधिक पाऊस पडणार आहे. जे शेतकरी बांधव 20 जिल्ह्यामधील असतील तर त्यांना थोडेफार नुकसान सोसावे लागणार आहे. परंतु जे शेतकरी बांधव उर्वरित 16 जिल्ह्यांपैकी असतील तर त्यांना वर्षभर कोणतीच काळजी करायची गरज भासणार नाही, कारण त्यांच्या जिल्ह्यामध्ये जास्त पाऊस पडणार नाही. कारण हिंदी महासागरामध्ये जो लेणाना तयार झालेला आहे तर तो लेणाना पूर्व आणि पश्चिम भागामध्ये जास्त पाऊस पडण्याचे संकेत देत आहे. म्हणजेच एकंदरीत एक गोष्ट लक्षात घ्या की हिंदी सागरामध्ये जे वाफेचे प्रमाण जास्त प्रमाणामध्ये तयार होत असते, म्हणजे त्याचे जे टेम्परेचर आहे तर ते टेम्परेचर हाय लेवलला गेलेले आहे. त्यामुळे तर त्या वाफेचं बाष्पीभवन होऊन त्याच्या ढगांमध्ये रूपांतर सुद्धा झालेले आहे. आणि या हिंदी महासागरामध्ये लेणाना तयार झाल्यामुळे वाफेचे प्रमाण जास्त प्रमाणामध्ये झालेलं आहे आणि या वाफा ढगांमध्ये जाऊन त्यांचे पाण्यामध्ये सुद्धा रूपांतर होत आहे. म्हणजे या ज्या वाफा तयार झालेल्या आहेत, पाण्याचे जे बाष्पीभवन तयार होत आहे तर त्याचे ढगांमध्ये रूपांतर सुद्धा झालेले आहे. जेवढे जास्त प्रमाणामध्ये ढग तयार होणार आहे तेवढा जास्त पाऊस सुद्धा पडणार आहे. त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी हा अंदाज लक्षात सुद्धा घ्यायचा आहे, अन्यथा तुमचे नुकसान होईलच, परंतु तुमचे जे पीक नवीन येणार आहे तर त्या पिकाचे नुकसान सुद्धा
होणार आहे। राज्यामधील सर्व शेतकरी बांधवांना आजपासून रेड अलर्ट सुद्धा देण्यात आलेला आहे। जर तुमच्या शेतामधील काही कामे शिल्लक राहिलेली असतील तर ती कामे आजच तुम्ही करून सुद्धा घ्यायची आहेत। उद्या दुपारी 3 वाजल्यापासून पाऊस येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। थेट महाराष्ट्र राज्याचे हवामान अंदाज अभ्यासक पंजाब डक साहेब असतील किंवा इतर जपानचे हवामान अंदाज अभ्यासक आहेत, युरोपचे हवामान अंदाज अभ्यासक आहेत, त्यांच्याकडून सुद्धा हा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। एकंदरीत महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 20 जिल्ह्यांमधील शेतकरी बांधवांना रेड अलर्ट देण्यात आलेला असून त्या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक पाऊस पडण्याचे संकेत वर्तवण्यात आलेले आहे। बघा शेतकरी बांधवांनो, पावसासंदर्भात महत्त्वपूर्ण अशी अपडेट आलेली होती। ही अपडेट तुमच्यापर्यंत अत्यंत महत्त्वपूर्ण पद्धतीने आणि काटेकोर पद्धतीने पोहोचवलेली आहे। त्यामुळे जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि गरज आहे त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्की शेअर करा। तर चला भेटूयात उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र।